ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो, ते डीमॅट अकाउंट आपण ओपन केल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष फंड टाकतो आणि कामाला सुरुवात करतो, त्यावेळेस आपला नेहमी असणारा खर्च, तो खर्च म्हणजे आहे ब्रोकरेज. आणि ब्रोकरेज नंतरही आपल्याला बरेचसे खर्च असतात. त्यामध्ये आपल्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, त्याच्यानंतर या सगळ्यावरती ब्रोकरेज वरती वगैरे या सगळ्यावरती जीएसटी पण आहे. आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक खर्च असतो, तो म्हणजे आपण ज्यावेळेस साधारणतः डीमॅटला जर एखादा आपण स्टॉक जर घेऊन ठेवला, तर तो आपण ज्यावेळेस विकतो त्यावेळेस सुद्धा त्याचे आपल्याला डीमॅट डेबिट चार्जेस असतात, ते द्यावे लागतात. जर एखाद्याने एखादा स्टॉक जर समजा त्यांनी प्लेज केला तर त्याचे पण चार्जेस असतात. तर आपल्याला हे सगळे खर्च असतात, ते सगळे खर्च द्यावे लागतात. पण आता काय होतंय बघा, आता जर समजा तुम्ही जनरली बघितलं ना, तर आपल्याला जनरली हे सगळे जे ब्रोकर आहेत, आता जे आपल्याकडे भारतामध्ये जेवढे स्टॉक ब्रोकर आहेत, तर ते सगळ्यांचे जे काही रेट्स आहेत ब्रोकरेज सोडून जवळजवळ हे सगळ्यांचे सेम आहेत. ओके, ठीक आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी डीमॅट डेबिट चार्जेस जे आहेत, तर त्यामध्ये थोडाफार 2-3-4 रुपयाचा फरक आपल्याला बघायला भेटतो. पण बाकी जेवढे आपल्याला जे सरकारी जे चार्जेस आहेत ते आपल्याला सेमच असतात. फरक फक्त ब्रोकरेजचा असतो. आणि मग ह्या अशा ब्रोकरेजच्या नादामध्ये आपण काय करतो, तर आपण ह्या अशा ब्रोकरेज वाचवायच्या नादामध्ये जर आपण समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला 0 ब्रोकरेज असेल आणि जर त्या ठिकाणी अकाउंट जर ओपन केलं, तर त्याचा काय आपल्याला दुष्परिणाम होतो ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि असंच आज आपण एका कंपनीच्या ऍप विषयी आपण आज जरा चर्चा करणार आहोत. आणि त्या कंपनीचं नाव आहे फिनवाजिया, किंवा त्याला आपण शून्य ऍप असं सुद्धा म्हणतो. आता बऱ्याच जणांचं ते असेल शून्य ऍप, बऱ्याच जणांनी ओपन केलं असेल. आणि तर म्हणजे मी पण बाबा असं सहज म्हटलं चला ब्रोकरेज वाचतंय आणि म्हणून मी ते ऍप ओपन केलं. तर म्हणजे त्या ठिकाणी मी डीमॅट अकाउंट ओपन केलं. आणि मग एकतर ते जे डीमॅट अकाउंट माझं आहे, आपण जनरली जर बघितलं 3-1 दिवसामध्ये हे सगळ्यांचे डीमॅट अकाउंट ओपन होतात. मला त्यामध्ये पहिल्यापासून ज्यावेळेस मला अकाउंट ओपन मी केलं त्यावेळेस आपल्याला बँक स्टेटमेंट द्यावं लागतं, आणि तेव्हापासून मला प्रॉब्लेम चालू झाला. मी त्यानंतर परत दररोज त्या ठिकाणी मी ट्राय करतोय, करता करता 15 दिवसानंतर माझं कसं तरी ते डीमॅट अकाउंट ओपन झालं. आणि मग मला त्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिसचा वाईट अनुभव आला. आणि त्यानंतर मग ते पर डीमॅट अकाउंट ओपन झालं, थोडा फंड्स टाकला. आणि मग गुरुवारी मी काय केलं, का आपल्याला माहिती गुरुवारी मार्केटमध्ये मोठं करेक्शन आलं. करेक्शन म्हणजे सकाळी 10 नंतर मार्केटमध्ये अचानक आपण बघतोय का मोठा फॉल आला. आणि मग त्या दिवशी मी मार्केट क्लोजिंगच्या दिवशी त्या ठिकाणी 2 लॉट मी घेतले होते निफ्टीच्या ऑप्शनचे 24,000चे. आणि मग आता ते घेतल्यानंतर आपण बघितलं असेल का आपल्याला शुक्रवारच्या दिवशी मार्केटमध्ये परत मोठी शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली म्हणा, किंवा खरेदी बघायला भेटली. आणि पण तो 200 रुपयाचा मी घेतलेला जो ऑप्शन होता तो 290 रुपये झाला, 300 रुपयापर्यंत गेला. पण तो विकता आला नाही. का नाही विकता आला, तर मला सकाळपासून त्यामध्ये लॉग इनच होईना. म्हणजे त्यात लॉग इन करायला गेलं तर पहिली गोष्ट ओटीपी येत नव्हता, त्यानंतर सांगायचं टाइम इज आउट, नाहीतर सांगायचं प्लीज आफ्टर सम टाइम. तर म्हणजे ह्या अशा जर आपण समजा ब्रोकरेज वाचवायच्या नादामध्ये जर ह्या अशा ब्रोकरेजच्या नादी जर लागलं, तर मग आपलं काय होतंय, तर मग आपले काय नुकसान होतंय ते आपण जरा थोडं जाणून घेतलं पाहिजे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण त्यानंतर जवळजवळ मी दिवसभर 50 वेळेस ट्राय केला असेल, पण त्यात लॉग इन झालं नाही. शेवटी जवळजवळ 2:15-2:30 वाजता त्यांची सिस्टीम चालू झाली. आणि जरा मी थोडा त्या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडला, आणि तो 285 रुपयाच्या आसपास तो कॉल मी विकला. ओके. आणि पण आता विषय असा आहे का जर समजा का ते पूर्णपणे दिवसभर चालूच झालं नसतं, तर काय केलं असतं, कॅरी करावं लागलं असतं. आणि बरं आणखीनही त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे का जो त्यांचा कस्टमर केअरचा जो नंबर आहे त्या कस्टमर केअरला फोनच लागत नव्हता. त्यांचे जर आपण बघितले असतील तर 2-3 कस्टमर केअर नंबर त्यांचे होते. आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या कस्टमर केअरला मी जवळजवळ बऱ्याच वेळेस फोन लावला, पण त्या कस्टमर केअरला कधी फोन फक्त लागल्यानंतर कट व्हायचा, आणि फोन पण त्यांचा लागत नाही. मग आता आपल्याला याच्यातून काय बोध घ्यायचा, मी तर बोध घेतलाय. म्हणजे मी तर कधी अशा गोष्टीच्या भानगडीत पडत नाही, पण कमी फक्त सहज असंच म्हटलं चला आपण त्याच्या साधारण ट्राय करून बघू, अनुभव घेऊन बघू. आणि मग आता जर समजा तुम्ही सगळ्या गोष्टी यांच्या बघितल्या तर बघा, 0 ब्रोकरेज, नो एएमसी चार्जेस, म्हणजे कुठल्याही प्रकारचे एएमसी चार्जेस नाहीये,
कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडनं ब्रोकरेज घेणार नाहीये आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कॉल अँड ट्रेडचे चार्जेस घेणार नाहीयेत. पण कॉल अँड ट्रेडचे तुम्ही चार्जेस घेणार नाही, पण तुमचा कॉल तर लागला पाहिजे. तर म्हणजे त्यांचा कॉल लागणं आणि आपल्याला देव भेटणं हे म्हणजे आपण म्हटलं तर म्हणजे तो मोठा योगायोग होईल असं आहे. आणि मग ठीक आहे, बाकी ते फक्त काय घेत आहेत, ते फक्त आपल्याकडनं काय घेणार आहेत, आपल्याकडे डीमॅट डेबिट चार्जेस आहेत ते घेणार आहेत, आपल्याकडनं प्लेस चार्जेस घेणार आहेत, बाकी आपल्याकडनं काही घेणार नाहीये. पण मग सर्व्हिसचं काय, अशी जर आपली सर्व्हिस असेल तर त्या ठिकाणी ठीक आहे. आपण जर बघितलं असेल तर जनरली आपण बघतो की सगळीकडे आपल्याला घेण्यासाठी विकण्यासाठी 20-20 रुपये ब्रोकरेज आहे. त्यावरती जीएसटी पकडला तर ते साधारणतः जी अमाऊंट आहे ती 46 रुपयापर्यंत जाते. पण हे आपण एका ट्रेडला 46 रुपये वाचवायच्या नादामध्ये जर आपण ह्या समजा अशा ब्रोकरच्या नादी जर लागलं तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आणि त्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे बघा. आता आपण बघतोय का जनरली आपण सगळेच लोक ट्रेडिंग अल्गो ट्रेडिंग करतायत. मी पण त्यामध्ये काही आपण छोट्या मोठ्या त्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजी बनवल्यात. पण मग अशासाठी आपण जर बघितलं असेल त्याच्यामध्ये अल्गो ट्रेडिंग मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठे स्लिपेजेस येतात. आणि काही वेळेस तिकडनं सिग्नल अल्गोचा त्या ठिकाणी सिग्नल येतो पण हा रिसिव्ह करत नाहीये. तर म्हणजे आपण जर बघितलं असेल तर फक्त 0 ब्रोकरेज आहे आणि टेक्नॉलॉजीच्या नावाखाली 0 आहे. आणि तेव्हा आता जर समजा आपल्याकडे तुमच्याकडे ब्रोकर असेल, तुम्ही वापरत असेल, चांगली जर तुम्हाला जर त्याचा चांगला अनुभव आला असेल तर ठीक आहे. पण जो काय मला अनुभव आलाय, जो माझा अनुभव आहे, तो माझा अनुभव हा त्या ठिकाणी खराबच आलाय. माझा अनुभव त्या ठिकाणी वाईटच आलेला आहे. ओके. आणि तेव्हा म्हणजे मी म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कंपनीच्या विरोधामध्ये असं काय व्हिडिओ बनवला नाहीये. फक्त मला जो काय अनुभव आलाय तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि कसं असतं बघा, जो आपल्याला इतरांना जो काही येतो ना अनुभव, त्याचा सुद्धा आपण फायदा घ्यायचा असतो. आणि म्हणजे आपण त्यातून काहीतरी शिकायचं असतं, त्यातून काहीतरी चांगलं घ्यायचं असतं, वाईट घ्यायचं असतं. आता मग याच्यातून तुम्ही असं घेऊ शकता, बोध ठीक आहे, आपण जर समजा ब्रोकरेज वाचवायला गेले तर ब्रोकरेजच्या नादामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीच्या नावाने ठेंगा भेटतो. आपल्याला त्या ठिकाणी कस्टमर केअरच्या नावाने, कस्टमर सपोर्टच्या नावाने ठेंगा भेटतो. म्हणजेच आपण त्यावेळेस काही करू शकत नाही. आपली एखादी जी काय प्रॉफिट मधली पोझिशन आहे, जर यांच्याकडे जर काही टेक्निकल जर ग्लिचेस आले, जर यांच्याकडे काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्या ठिकाणी काही करता येणार नाहीये. आपल्याला फक्त त्या ठिकाणी नुकसान आपल्याला डोळ्याने बघावं लागणार आहे. आपल्याला पोझिशन सुद्धा कट करता येणार नाहीये. तर ही अशी अवस्था आपली कधीतरी होऊ शकते. म्हणून ठीक आहे, आपल्याला जर आपल्याला गेलं ब्रोकरेज तर काय फरक पडत नाही. पण आपल्याला जो ब्रोकरच आपल्याला कुठलाही ब्रोकर असेल, आपल्याला टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, कस्टमर सपोर्टच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगलाच असला पाहिजे. आणि अशाच ब्रोकरकडे आपण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. ओके. आणि आता तेव्हा हा जो मला आलेला, मी स्वतः अनुभवलेला माझा अनुभव आहे, तुम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, जर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.